या बातमीचे प्रायोजक सफायर 3 BHK लक्झरियस फ्लॅट सिंगल फ्लोअर सिंगल फ्लॅट श्रेयानगर छत्रपती संभाजीनगर बुकिंग सुरू आहे. वैजापूर टाइम्स बातमीपत्रात तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. नमस्कार, मी संजय पगारे. चॅनल मध्ये नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया आजच्या घडामोडी. ढेकू मध्यम प्रकल्पात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असताना शाखा अभियंत्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता पाटाला पाणी सोडल्याचा आरोप जलसंपदा विभाग कार्यालय कन्नड येथे देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत शिरूर व शिरूर ग्रामस्थांच्या वतीने 2 स्वतंत्र निवेदने देण्यात आली. निवेदनातून ढेकू प्रकल्पात 100 ते 150 मोटारींमार्फत अवैध पाणी उपसा सुरू असल्याची बाब नमूद करण्यात आली. या प्रकरणी तातडीने कारवाई न केल्यास 12 मार्च रोजी कन्नड येथे आमरण उपोषणास बसण्याचा इशारा आहे. ग्रामपंचायत सदस्य बाळापाटील जाधव आणि कृष्णा जाधव यांनी महालगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने एक दिवसीय धम्म परिषद उत्साहात पार पडली. दिनांक 4 मार्च रोजी आयोजित परिषदेत डॉक्टर सत्यपाल महाथेरो, डॉक्टर हर्षवर्धन महाथेरो, पूज्य भिक्खू डॉक्टर ज्ञानरक्षित थेरो, भिक्खू नागसेन, भिक्खू दीपंकर आदी उपस्थित होते. दरम्यान भिक्खू संघाचे गावातून रॅलीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर सम्राट अशोक मैदानात झालेल्या धम्म परिषदेत समाजातील वाढता सामाजिक कलह, तरुणांमधील व्यसनाधीनता, जातीभेद आणि माणुसकीतील दुरावा यावर भाष्य करत सदाचार, शील, विनम्रता व मैत्रीभाव वाढवण्याची गरज यावर भिक्खू संघाने दिली. त्यानंतर भोजनदान देण्यात येऊन परिषदेचा समारोप करण्यात आला. या परिषदेला महालगावसह गंगापूर व वैजापूर परिसरातील उपासक उपासिका उपस्थित होत्या. मूकनाईकच्या 106व्या वर्धापन दिनानिमित्त मूकनाईक पत्रकार मंच यांच्या वतीने नुकताच पिंपरी येथे कार्यक्रम संपन्न झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या मूकनाईकच्या स्मरणार्थ आयोजित या कार्यक्रमाला वैजापूर तालुक्यातील व्याख्याते विजयकुमार मोकळे, करंजगावकर आणि प्राध्यापक केशव वाघमारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना शाहीर विजयकुमार मोकळे यांनी माध्यमांची लोकशाहीतील भूमिका अधोरेखित करत बहुजनांचे सशक्त माध्यम उभे राहणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमास राज्यभरातील पत्रकार आणि उपासक मोठ्या संख्येने श्री क्षेत्र शिरूर येथून श्री क्षेत्र पैठण येथे जाणाऱ्या पायी दिंडीचे 4 मार्च रोजी श्री संत शंकरस्वामी महाराज मंदिर येथून भक्तिभावात प्रस्थान झाले. या पायी दिंडीत अनेक भाविक सहभागी झाले. यावेळी प्रस्थानवेळी गावातील परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. भक्तिमय वातावरणात दिंडी मार्गस्थ करण्यात आली. शिरूर ते शिरूर बंगला दरम्यान महामार्गावरील शिवपुरी मंगल कार्यालयासमोरून 25 फेब्रुवारी रोजी दुचाकी चोरीची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार मंगेश गोरे, राहणार वाघला यांच्या प्लॅटिना कंपनीची MH20 GU 6986 दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. शिरूर पोलिसात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकीचा अद्याप शोध लागला नसून कुणाला आढळल्यास शिरूर पोलिसात माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले. आजचे बातमीपत्र इथे समाप्त. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा.